विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करतायत। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, दूध उत्पादक शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा अशी त्यांची मागणी आहे आणि याच आंदोलनाचे पडसाद आज विधानसभेमध्ये देखील उमटताना दिसतायत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? खरं तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून दूध उत्पादकांची मागणी आहे, त्या मागणीकडे पूर्णपणे सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांजवळच आता विरोधक आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुधाच्या बाटल्या घेऊन विरोधक आता आक्रमक झालेले आपण पाहतो आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या असं म्हणत की भजन करत हे विरोधक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दूध दरवाढी संदर्भात गेल्या अनेक दिवस वारंवार उपोषण होत आहेत, आंदोलन होत आहे। विधान भवन परिसराच्या आवारात देखील दूध ओतून आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र तरी देखील या सरकारला जाग आली नसल्याच्या कारणाने आज विरोधक हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार कुठेही पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक चर्चा करायला तयार नाही असल्याचं देखील विरोधकांकडून म्हटलं गेलं आहे आणि यामुळेच आज आपण पाहू शकतो विरोधक हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। हे आंदोलन आता आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असेल, विश्वजित कदम असेल, अजय चौधरी असतील, हे सर्व आमदार या आंदोलनाला उपस्थित होते आणि हे आंदोलन आता थांबलेलं आहे। आता विधान भवनात सभागृह सुरू होणार आहे, त्यासाठी हे आमदार आता पुन्हा परतलेले पाहायला मिळत आहेत। नक्की चेतन, तर आज विरोधकांनी हा जो मुद्दा मांडलाय त्या मुद्द्यावर आज विधानसभेमध्ये चर्चा होते का हे बघावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय।